जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत तोंडली बटाट्याची भाजी कशी बनवायची ती. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया तोंडली बटाट्याची भाजी कशी बनवायची ती. इथे मी पाव किलो इतकी तोंडली घेतलेली आहे. एका तोंडलीचे असे उभे 4 काप करून घेतलेले आहेत. जर आपल्याला हवं असेल तर आपण गोलही कापू शकता. इथे मी एक बटाटा घेतला आहे, त्याचे पण असे उभे काप करून घेतलेले आहे. त्याला पाण्यात ठेवलेले आहे भिजत, कारण बटाटे हे पटकन काळे पडतात. आता आपण भाजीची तयारी करूया. इथे मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे इतके तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये ही आपली तोंडली आहे ते आपल्याला फ्राय करायची आहे. अगदी 2 ते 3 मिनटच फ्राय करायचे आहे. जास्त ह्याला फ्राय करून काळपट करायची नाही आहे. तोंडली तुम्हाला जर उभी कापायची नसेल तर तुम्ही गोल कापू शकता या अखंडही ठेवू शकता. अखंडामध्ये फक्त मध्ये मध्ये चिरा पाडू शकता. तुमच्यावरती तुम्हाला तोंडलीचा शेप कसा द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकता. इथे आपण तोंडली ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत. काही जण तोंडली ही डायरेक्टही टाकतात भाजीमध्ये, पण ही आपण आधी शॅलो फ्राय करून घेतली काही झटपट बनते भाजी आपली. पाहू शकता तुम्ही इथे आपली तोंडली ही हलकीशी शॅलो फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. इथे आपली शॅलो फ्राय झालेली आहे. ह्याला काढून घेऊया. आता मी त्याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे इतके तेल घेतलेलं आहे. त्याच्यात मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चम्मच इतकं मी जिरं टाकणार आहे त्याच्यात. कांद्याला आणि जिऱ्याला आपल्याला शॅलो फ्राय होईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहे. लसूण मी हे हमनदस्त्यामध्ये ठेचून घेतलेले होते. आपल्याला हवं तर आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकू शकता, पण लसूण आपल्या भाजीला फ्लेवर चांगला देईल त्याच्यामुळे मी थोडेसे ठेचून टाकलेले आहेत. इथे आपला कांदा हा शॅलो फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत. बटाटे हे आपल्याला वाफेवरती आधी शिजवून घ्यायचे आहेत. अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के असे आपल्याला हे बटाटे शिजवायचे आहे आधी वाफेवरती. आता आपण याच्यामध्ये अर्धी चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. हे मिक्स करून आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी वाफ लावूया बटाटे आपले शिजण्यासाठी. आपल्याला बटाटे हे अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के असे ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपले बटाटे हे अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के हे असे शिजलेले आहेत. अशा पद्धतीने आपण जर भाजी केली का झटपट अशी आपली ही भाजी बनते. आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो मी हा आत्ता टाकलेला आहे.
कारण मगाशी टाकला असता तर बटाटा सकट आपले टोमॅटोचा गाळा झाला असता. त्याच्यामुळे हे आता मी टाकलेले आहेत, कारण टोमॅटो हे आपल्या भाजीला दिसायला हवे. असेही ते आता वाफेवर भाजी लावली का ते शिजतीलच. पाहू शकता तुम्ही. आता आपण याच्यामध्ये काय मसाले टाकणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे. हे मसाले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. टाकून आता आपण याला मिक्स करून 2 ते 3 मिनटं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत. जेवढे आपले मसाले हे आपण चांगले तेलामध्ये फ्राय करू तेवढे आपल्या भाजीला या कालवणाला चव चांगली लागते. मी आधीच्याही रेसिपीला तुम्हाला सांगितलेलं होतं, जेवढं तुम्ही तेलामध्ये परतवाल मसाले तेवढं आपल्या कालवणाला आणि भाजीला चव येते. त्याच्यासाठी आपण चांगला हा मसाला भाजला पाहिजे तेलामध्ये. इथे आपली भाजी थोडी सुकी वाटत होती म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं होतं याच्यात. तेल नाही टाकलं असतं तर खाली मसाला लागला असता. इथे मी ही तोंडली आपली फ्राय केलेली ही टाकलेली आहे. आता ह्याला चांगलं मिक्सिंग करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती ह्याला आपण 5 ते 7 मिनटासाठी वाफेवर सोडणार आहोत. ह्याच्यात आपण पाणी टाकणार नाही. वाफेवर ही भाजी शिजवायची आहे, कारण आधीच आपली ही भाजी शिजलेली आहे. कारण तोडली आपली अर्धी तेलात फ्राय झालेली आहे. बटाटेही आधी आपण शिजवून घेतलेले आहे, अर्धे कच्चे आणि पक्के. आता फक्त ह्याला आपण 5 ते 7 मिनटासाठी वाफ देणार आहोत. ही वाफ देऊन झाली की आपली ही भाजी इथे रेडी होणार आहे. पाहू शकता कलर पण खूप छान दिसतोय भाजीचा आणि चव ही खूप चांगली होती भाजीची. आता आपण याला 5 ते 7 मिनटासाठी सोडूया. तुम्ही पाहू शकता आता इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे. भाजीने तेलसुद्धा सोडलेलं आहे. खूप छान रीते ही आपली भाजी बनवून अशी रेडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी आमचूर टाकणार आहोत. आमचूर ही मी छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. जर आमचूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता, कारण आमचूर आणि या लिंबूने चव चांगली येते आपल्या भाजीला. भाजी ही तिखट आंबट अशी बनते. इथे मी ही कस्तुरी मेथी टाकलेली आहे. कस्तुरी मेथीने आपल्या भाजीला चव चांगली येणार आहे. ह्याला फक्त 2 ते 3 मिनटं चमच्याने हलवून घेतलं की आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप अशी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला अतिशय छान लागत होती. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाजी कशी बनलेली ती. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू. सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी कशी झालेली ती. जय सद्गुरू सगळ्यांना.